मेकॅनिक मोटर व्हेकल सेकंड इयरचा जो इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे त्याच्यामधला हा पहिला चॅप्टर आहे. टोयोटा वायरिंग डायग्राम्स अँड सिम्बॉल्स. याच्यामध्ये आपल्याला काही सिम्बॉल्स दिलेले आहेत आणि पुढे त्याच्यानंतर काहीतरी डेफिनेशन्स दिलेले आहेत. तर त्याचा यूज काय असतो, कुठे हे यूज होतात, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे ॲनालॉग मीटर. करंट फ्लो ॲक्टिव्हिटीज अ मॅग्नेटिक कॉईल विच केसेस निडल टू मूव्ह थ्रू बी प्रोव्हाइडिंग अ रिलेटिव्ह डिस्प्ले अगेन्स्ट अ बॅकग्राऊंड कॅलिब्रेशन. याचा अर्थ असा होतो की विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय कॉईल सक्रिय होते, ज्यामुळे सुई हलते आणि परिणामी पार्श्वभूमी व कॅलिब्रेशनची प्रेक्षण होते. म्हणजे हे जे मीटर आहे ॲनालॉग मीटर, हे जुन्या गाड्यांमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जसं की टाटाचे जे मोठे ट्रक्स असतात त्याच्यामध्ये पण आता तुम्हाला बघायला भेटतील की डॅशबोर्डवर जे दिलेलं असतं स्पीडोमीटर, त्याच्यामध्ये आपल्याला नंबर्स लिहिलेले असतात 20, 30, 40 आणि एक सुई दिलेली असती. जसं जसं गाडीला ॲक्सिलेटर किंवा पॉवर भेटते तसं तसं ती सुई अशी पुढे मागं होत राहते. तर ते कसं काम करतं हे ॲनालॉग मीटरमध्ये दाखवलेलं आहे. तर हे मॅग्नेटच्या सहाय्याने काम करत असतं. जसं इलेक्ट्रिकल पॉवर भेटते तसं तसं हे मॅग्नेट काम करतं आणि त्याच्यानंतर ती आपली जी स्पीड आहे ती वाढत राहतं. जशी स्पीड वाढेल तसं आपलं ते ॲनालॉग मीटरमधली जी सुई आहे ती पण वरती जात राहते. सेकंड नंबरचा जो आहे ॲनालॉग स्पीड सेन्सर. ॲनालॉग स्पीड सेन्सर हा म्हणजे टायराजवळ एक फिट केलेला असा घटक असतो. इतर घटकांना सक्रिय करण्यासाठी संकेत निर्माण करण्याकरिता चुंबकीय स्पनांचा वापर ह्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे हे जे आहे आता हे मॉडर्न गाड्यामध्ये तुम्हाला दिलेलं असते. जसं की हॅरियर म्हणा, थार म्हणा, ह्याच्यामध्ये आता बघितलं असेल की तुम्हाला डिजिटल मीटर दिलेलं असतं. आधी कसं नंबर्स लिहिलेले असतात आणि एक सुई दिलेली असती. ह्याच्या जागी आता तुम्हाला डायरेक्ट एक डिस्प्ले दिलेला असतो. त्याच्यामध्ये जशी जशी गाडीची स्पीड वाढते आपल्याला डायरेक्ट नंबरने दिसतं की दिसत राहतं की आता गाडीची स्पीड 40 आहे, 50 आहे. तर हे ॲनालॉग मीटरचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. त्याच्या खालचं आहे बॅटरी. रासायनिक ऊर्जा ही स्टोअर अ कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, प्रोव्हाइड DC करंट फॉर ऑटो व्हेरियस इलेक्ट्रिकल सर्किट्स. तर बॅटरी जी काय आहे ती आपली आता जास्त करून गाड्यांमध्ये वेट बॅटरी वापरली जाते. म्हणजे ओली बॅटरी, म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल असतं. आधी जी होती ती ड्राय म्हणजे सुकी असते बॅटरी, ती यूज अँड थ्रो होती. आता ही जी नवीन बॅटरी आलेली ती आपण रिप्लेस करू शकत नाही. म्हणजे 5-6 वर्षानंतर आपण रिप्लेस करू शकतो, पण आपण सारखं तिला वापरू शकत होतो. आधीची जी गाडी होती तिला 1 वर्षामध्ये रिप्लेस करायची होती, कारण की त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं केमिकल होतं. पण आता ही जी बॅटरी आहे ती केमिकल एनर्जीने चालते. जसं की ह्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि डिस्टिल वॉटर जर टाकलं तर इलेक्ट्रोलाइट हे बनत असतं. हे जर बनलं, जर आपण मग गाडीची जी बॅटरी आहे ती चार्ज होत राहते. म्हणजे जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी असते ती असते, जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर कमी आपल्याला त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर किंवा सल्फ्युरिक ॲसिड टाकावं लागतं, तर बॅटरीची फुल चार्जची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती आहे 1.260 ते 1.280. ह्याच्यामध्ये ही फुल चार्जची बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. रासायनिक ऊर्जा म्हणजे केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये साठवून ठेवण्याचं काम ही बॅटरी करत असते. वाहनाच्या विविध पार्ट्सला, म्हणजे हॉर्न जे आहे आपला किंवा हेडलाईट, टेल लाईट, हॉर्न, वायपर, ह्याला DC करंट पुरवण्याचं काम बॅटरी करत असतं. चौथा जो आहे तो ऑटोमॅटिक थर्मोस्टॅट स्विच, अँड ऑटोमॅटिक स्विच विच ओपन्स ऑर क्लोज डिपेंडिंग ऑन टेम्परेचर. हे जे आहे हे स्विच ऑटोमॅटिकली काम करतो. जसं की टेम्परेचर जर जास्त असेल तर ते रिलीज करतो, किंवा जर कमी असेल तर ते एक असं झाकण टाईप एक असतं गाडीमध्ये. म्हणजे थर्मोस्टॅट जो वॉल आहे ते त्याचं काम करत असतो. थर्मोस्टॅट वॉलचं काम काय असतं की प्रेशर मेंटेन ठेवणं. जर कमी असेल तर ते स्विच बंद ठेवायचं, जास्त असेल तर ते स्विच ओपन करून जे जास्त प्रेशर आहे ते काढून टाकण्याचं काम हे थर्मोस्टॅट स्विच ऑटोमॅटिकली काम करत असतो. पुढचा आहे कॅपॅसिटर कंडेन्सर. अ स्मॉल होल्डिंग युनिट फॉर टेम्पररी स्टोरेज अ इलेक्ट्रिक करंट कॅपॅसिटर विथ अ ग्राउंड कनेक्शन आर फ्रिक्वेंटली कॉल्ड कंडेन्सर.
याचा अर्थ विद्युत प्रवाहाच्या तात्पुरत्या साठवणुकीसाठी असलेले एक लहान ग्राउंड कनेक्शन असलेल्या कॅपॅसिटरला अनेकदा कंडेन्सर असं म्हणतात. पुढचं आहे सिगरेट लायटर अँड इलेक्ट्रिकल रेजिस्टंट हीटिंग एलिमेंट. हे जे आहे आता जुन्या गाड्यांमध्ये होतं, जे लोक स्मोक करतात त्यांच्यासाठी गाडीमध्येच एक लायटर दिलेलं असतं, ज्याच्यावर एक म्हणजे एक बटन असतं, त्याला प्रेस केलं की ते हीटिंग कॉईल जे असतं ते गरम होतं व थोड्यानंतर ते बाहेर येतं की ते एक आतमध्ये स्प्रिंग दिलेली असते, ती हीट झालेली असते व त्याच्यावर जर कोणी सिगरेट जो पित असेल त्यांनी जर ते ठेवलं तर ऑटोमॅटिकली ती पेटत राहते. त्याच्यासाठी त्याला वेगळा असे लायटर कॅरी करण्याची गरज नाही लागत. पण त्याच्यामुळं गाडीची सेफ्टीसुद्धा वाढते, कारण की गाडी काही वेळेस CNG जर असते आणि जर त्याच्यामध्ये जर कोणी स्मोक केलं किंवा अचानक लायटर पेटलं तर ब्लास्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ही सेफ्टी म्हणून पण एक काम हे असतं की इलेक्ट्रिक एनर्जी आहे ती आपण हीटिंगमध्ये कन्वर्ट केली, म्हणजे जास्त करून रिस्क कमी असतो LPG हे लीक होण्याचं. आता जे तुम्ही लायटर बघितलं असतं त्याच्यामध्ये पण एक लिक्विड असतं केमिकलच, ते जर लीक झालं तर आग लागण्याचा धोका राहतोच. तर इलेक्ट्रिकल एनर्जीने एवढं होऊ शकत नाही, कारण की जे गाडीमध्ये सेन्सर दिलेलं असतं ते सगळं डिटेक्ट करत राहतं की सेफ्टी काय असेल, किंवा जर हे गाडीमध्ये दिलं असेल तर ह्याच्यावर सेफ्टी पण त्यांनी दिलेलीच असते. पुढचं आहे बेसिकली अ रियुजेबल फ्यूज. अ सर्किट ब्रेकर विल हीट ओपन अँड इफ टू मच करंट फ्लो अ थॉट इन सम units automatically reset when you cool or there must be manually reset. याचा अर्थ मुळात एक पूर्णपणे करण्यायोग्य फ्यूज असलेला सर्किट ब्रेकर त्यातून जास्त विद्युत प्रवाह वाहिल्यास गरम होऊन उडतो. काही उपकरण थंड झाल्यानंतर आपोआप रिसेट होतात, तर काहींना हाताने रिसेट करावं लागतं. हे जे आहे आता म्हणजे जे हाताने मॅन्युअली जे रिसेट करायचं आहे ते जास्त करून आता जुन्या गाड्यांमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता नवीन गाड्यामध्ये ECU हे सगळं मॅनेज करत राहतो. आठवा आहे कनेक्टर्स. मेल कनेक्टर्स typically have extended pins which engage socket in the female connector. Toyota wiring diagram show harness two connectors from the open end. मेल कनेक्टरमध्ये सामान्यत लांब पिन असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये जे मेल जी आहे ती एका सॉकेटमध्ये बसलेली असते व फिमेल कनेक्टरमधील म्हणजे जी मेल पिन आहे ती फिमेल कनेक्टरच्या ह्याच्यामध्ये बसलेली असते सॉकेटमध्ये. टोयोटाच्या वायरिंग डायग्राममध्ये हार्नेस कनेक्टर उघड्या टोकापासून दाखवलेले आहेत, म्हणजे एंडपर्यंत. पुढचा आहे कनेक्टर हार्नेस टू हार्नेस. वायरिंगच्या हार्नेसमध्ये असलेला एक कनेक्टर जो हार्नेसचे दोन भाग जोडतो, हे चिन्ह कनेक्टरच्या आरच्या पिन 2 सूचित. वरचा जो आहे कनेक्टर्स त्याच्यामधला हा पार्ट आहे. हा सिम्बॉल्समध्ये आपल्याला दिलेला आहे. एक अशी लाईन दाखवली, त्याच्यामध्ये एक R आहे आणि 2 वरती लिहिलेले आहे 2 नंबर. पहिली साईड आहे ती फिमेल साईड आणि दुसरी आहे मेल साईड. मध्ये जो तुम्हाला स्क्वेअर दिलेला आहे तो आहे कनेक्टर. तो फिमेल साईडचा म्हणजे कनेक्टर असतो आणि ज्याच्यामध्ये मेल साईडची असे पिन घुसलेली असते ती मेल साईड. ते 2 सॉकेटमध्ये बसलेले असतात. 10वा आहे कनेक्टर टू जंक्शन बॉक्स. अ कनेक्शन ऑफ अ वायर हार्नेस टू अ junction block. This symbol refer to pin 6 connector C at the junction block 1. ह्याचा अर्थ वायर हार्नेसच्या जंक्शन ब्लॉकमधील जोडणी 6 चिन्ह जंक्शन ब्लॉक 1 वरील कनेक्ट Cच्या पिनला 6ला सूचित करते. म्हणजे आता हे जे पिन आहेत, आता ह्याच्यामध्ये 6 पण दाखवलेत. टोटल किती पिन आहेत हे पण मला माहिती नाही, पण याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 6 चिन्हाचा जंक्शन ब्लॉक वरील एक कनेक्टरच्या Cच्या पिनला
सूचित करणं म्हणजे इन्फॉर्म करणं एक टाईप असं आहे. त्याचे काम आहे ते ECOद्वारे होत असेल. पुढचं आहे डिजिटल मीटर, करंट फ्लो ॲक्टिव्हिटीज और मेनी LED, LCD और फ्लोरोसेंट डिस्प्ले विच प्रोव्हाइड अ रिलेटिव्ह और डिजिटल डिस्प्ले. ॲनालॉग जो मीटर होता तो कसा होता, जो सुविधाद्वारे चालवत होता, तर हे फ्यूलच्या ह्याच्यामधले ह्या सिम्बॉलमध्ये तुम्हाला दिसत असेल फ्यूल लिहिलेलं आहे. तर म्हणजे आता फ्यूल कसं आपल्याला दिसतं, आता जुन्या गाड्यामध्ये जे ॲनालॉग मीटर जे सुई होते त्याच्याद्वारे दिसत होतं, तर आता आपल्याला डायरेक्ट अशा लेवल दिलेल्या असतात. म्हणजे असे छोटे छोटे बॉक्स दिलेले असतात, 5 बॉक्स असतात किंवा 6 बॉक्स असतात. त्याच्यामध्ये आपल्याला कळत राहते की एवढं फ्यूल आहे, एवढं फ्यूल आहे. तर जेव्हा आपण गाडी घेतो त्यावेळी आपल्याला जो डीलर आहे तो सांगत असतो की एका ब्लॉकमध्ये केवढं फ्यूल असतं, म्हणजे किती लिटर फ्यूल बसलेलं असतं. तर आपण आता त्याच्या साहाय्याने आपल्याला इझिली कळत राहतं की आपल्या गाडीमध्ये 11 लिटर फ्यूल आहे, 5 लिटर फ्यूल आहे, असं आपल्याला समजत राहतं. 12वा आहे डायोड, अ सेमी कनेक्टर विच अलाउ टू करंट फ्लो इन ओनली वन डायरेक्शन. याचा अर्थ की एक सेमी कनेक्टर म्हणजे अंधसवाहक जो करंटला फक्त एकाच दिशेने वाहू देतो, हे काम डायोड करत असतं. पुढचं आहे डायोड झेनर, अ डायोड विच अलाउज टू करंट फ्लो इन वन डायरेक्शन बट ब्लॉक्स रिव्हर्स फ्लो ओनली अप टू स्पेसिफिक voltage above that potential it passes this excess voltage. This acts as a simple voltage regulator. ह्याचं पण काम डायोडसारखंच आहे, म्हणजे एका साईडला जो करंट फ्लो असतो तो करण्याचं काम हे पण करतं. पण एक डायोड जो विशिष्ट व्होल्टेजपर्यंतच विद्युत प्रवाह एका दिशेने वाहू देतो, परंतु उलट प्रवाह रोखतो. तो अतिरिक्त व्होल्टेज पुढे जाऊ देतो. हा एक साध्या व्होल्टेजचं रेग्युलेटरचं काम करतो. म्हणजे करंटला असा ब्लॉक करण्याचा, म्हणजे प्रवाह जो आहे करंटचा तो ब्लॉक करणे किंवा रिव्हर्समध्ये आणणे, हा डायोड झेनर करत असतो. पुढचा आहे डिस्ट्रीब्युटर, channels high voltage current from the ignition coil to include spark plugs. म्हणजेच इग्निशन कॉईलमधून प्रत्येक स्पार्क प्लगमधून उच्च व्होल्टेज प्रवाह पोहोचवतो. पुढचा आहे डबल थ्रो स्विच, अ स्विच विच कंटिन्युअसली पासेस करंट थॉट वन सेट कॉन्टॅक्ट्स ऑर द अदर. म्हणजेच एक स्विच जो संपर्काच्या एका संचातून किंवा दुसऱ्या संचातून विद्युत प्रवाह देतो. पुढचा आहे फ्यूज, दॅन मेटल स्ट्रिप विच बर्न्स थॉट वेन टू मच करंट फ्लो थ्रो इट देअर बी स्टॉपिंग करंट फ्लो अँड प्रोटेक्टिंग अ करंट सर्किट फ्रॉम. एक पातळ धातूची पट्टी ज्यामधून जास्त विद्युत प्रवाह वाहिल्यास ती जळून जाते, त्यामुळे विद्युत प्रवाह थांबतो आणि सर्किट नुकसान होण्यापासून संरक्षण होते. पुढचा आहे फिजिबल लिंक, अ हेवी गेजेस वायर प्लेस ऑन द हाय एम्पियर सर्किट्स विच बर्न्स थ्रो ऑन ओव्हरलोड्स देअर बी प्रोटेक्टिंग द सर्किट. याचं पण काम फ्यूजसारखंच आहे. फ्यूजमध्ये काय होतं, एक पातळ धातूची पट्टी ज्याच्यामध्ये जास्त विद्युत प्रवाह वाहिल्यास ते जळते. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हाय एम्पियर म्हणजे जास्त ॲम्पियरची ह्याच्यामध्ये जाड तार म्हणजे जाड वायर जर लावली आणि ती ओव्हरलोड जर झाली तर ती जळते. तर ते जळू नये म्हणून, आणि जर ती वायर जळली तर त्याच्यामुळे सर्किटचं संरक्षण होतं, म्हणजे फ्यूजचं जे आहे ते संरक्षण होत राहतं. 18वा आहे ग्राउंड, the point at which wiring attached to a chassis there be providing a return path for electrical current without a ground current can't flow. म्हणजे ज्या पॉईंटला वायरिंग चेसिसला जोडलेली असते, ज्यामुळे विद्युत सर्किट्स
याचा जो परत जाण्याचा जो मार्ग आहे तो ग्राउंडशिवाय म्हणजे फ्लोच होऊ शकत नाही. ज्या बिंदूवर वायरिंग चेसिसला जोडलेली जाते त्यामुळे विद्युत परिपायाचा परतीचा मार्ग म्हणजे रिटर्न जाण्याचा मार्ग उपलब्ध होतो. ग्राउंडशिवाय विद्युत प्रवाह वाहू शकत नाही. म्हणजे ग्राउंड जो आहे हा एक इलेक्ट्रिकल पार्ट आहे ज्याच्याशिवाय विद्युत प्रवाह रिटर्न जाऊ शकत नाही. पुढचा आहे हेडलॅम्प्स. करंट फ्लो केसेस हेडलॅम्प while meant to have heat up and cast light. A headlamp may be have either a single filament or a double filament. हेडलॅम्प इलेक्ट्रिकल पॉवरमुळे जे आहे हेडलॅम्प फिलामेंट गरम होतात. म्हणजे हेडलाईटमधलं जे एक छोटंसं असं तारसारखं दिलेलं असतं ते जे आहे ते गरम होत असतं आणि ते गरम झाल्यावर आपल्याला जो आहे तो प्रकाश किंवा लाईट जी आहे ती आपल्याला समोर रस्त्यावर दिसत असते. एका हेडलाईटमध्ये एक किंवा दोन फिलामेंट असू शकतात. डबल फिलामेंटची जी पण डायग्राम आहे म्हणजे सिम्बॉल आहे ते पण दिलेलं आहे हेवाला. नंतर जो आहे हॉर्न, ॲन इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच केसेस साऊंड लाऊड ऑडिएबल सिंगल. इलेक्ट्रिकल पॉवरमुळे उपकरण जे आहे ते एका मोठ्या आवाज करतो. हॉर्नचा यूज तर बाकी सगळ्यांना माहितीच असेल. तिसरा आहे शेवटचा इग्निशन कॉईल. कन्वर्ट लो व्होल्टेज DC current into high voltage ignition current on firing the spark plugs. म्हणजेच गाडी जी आपल्याला ज्यावेळी चालू करायची असते त्यावेळेला जो करंट आहे तो पूर्ण नसतो तर ते पुरवण्याचं काम जे आहे इग्निशन कॉईल करत असतं. म्हणजे लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज करण्याचं काम इग्निशन कॉईल करत असतं. स्पार्क प्लग पेटवण्यासाठी कमी व्होल्टेज DC प्रवाहाचं उच्च व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे हाय व्होल्टेजमध्ये त्याला कन्वर्ट करतो आणि ज्याच्यामुळे गाडी आपली चालू होत असते. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग मोटर मेकॅनिक व्हेकल सेकंड इयरचा जो पहिला चॅप्टर आहे तेव्हा संपलेला आहे. त्याच्या पुढचा पार्ट जो आहे ते आपण नंतर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.